तुम्हाला काहीतरी लागतच ना जळलेलं. मी काय केलं, त्या गाडीपर्यंत ती जळून गेले. कसं असो लेकराचं जे आहे विचार करतेस माणूस, करायलाच पाहिजे. काय झालं हे? नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि कालचा ब्लॉग बघितलाच असेल तुम्ही. काल आम्ही नाही का डुग्गू वगैरे घेतला होता, पण तसं काही नव्हतं. पण इकडं चालू आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आमच्या सुरतला पण गुड मॉर्निंग. सुरतची झोप झालेली आज. पहिले तिकडं आतमध्ये झोपलं होतं, पण बाहेर आलं तर पुन्हा झोप झालेली नव्हती त्याच्यामुळं परत बाहेर आलेला आहे आणि पाण्यामध्ये टाकलेला आहे त्याला. गुड मॉर्निंग डुग्गू, काय करत आहे तू? काय पिल्लूची झोप झाली, जांभूळ दिली डुग्गूने. अरे बापले, खोकला आला. मम्मीने काय खाल्ला आंबट? अरे बापले, शल्दी पण येते. आणि सकाळी हो इकडे नाश्ता चालू आहे. आई पण आहे इथं. आईला तरी ड्युटी आहे सकाळी. नमस्कार. आणि आज आम्हाला बाहेर जायचं आहे. तर थोडंफार काही सारखंच हो ना. तसं मागच्या वेळेस गेलो तर राधिकाने मी, पण याबाने सुरतला नाही न्यायचं. सुरतला कारण तुम्हाला समजेलच थोडंसं जे आहे, राधिकाचं पोस्टाचं अकाउंट खोलायचं. ओपन केलेलं आहे, पण ते व्यवस्थित चालू नाही झालेलं. ओपन करायचं. त्यासाठीच जायचं डबल. ते कोणती योजना आहे? मातृबहीण योजना. प्रधानमंत्री मातृबहीण योजना. म्हणजे ते वंदना योजना असं आहे. तर ते डिलिव्हरीसाठी भेटत असते. तर 3,000 रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झालेले ऑलरेडी. आणि 2,000 राहिले. कुठल्या अकाउंटला झाले? कुठलं अकाउंट दिलं होतं? पोस्टाचे म्हणत होते. पोस्टाच्या झालं का? पोस्टाच्या पेमेंट निघाली का? नाही, पेमेंट नाही. हां, तेच झालं. पैसे आले, पण कुठं आले का आले काहीच समजलं नाही. हां, तर त्याचा शोध लावायचा आहे आम्हाला. आलेत पण ते कुठे आले? आलेत असं. आले तर काढले का? काढले नाहीत. मग पाहू ना आता पोस्टात जाऊन ओपन करायला की आलेले असणार. ते मॅडमचा मेसेज आलेला होता ना. पेमेंट आलेली आहे, पण पोस्टाचं अकाउंट जे आहे बंद ओपन केलं होतं अर्धवट, पण ते पूर्ण प्रोसेस झालेलं नाही आहे. ते प्रोसेस पूर्ण करायची आहे. आता पाहू ना आपण तिथं गेल्यानंतर काय करायचं. चालेल. आणि इकडं चालू आहे नाश्त्याची तयारी. तर तुम्हाला दाखवते नाश्त्याला काय केलं. तर पाच सकाळीच करावं लागते पोहे. आणि पोहे करताना काय झालं माझ्याच्यानं, तुम्हाला काहीतरी लागतच ना जळलेलं. शेंगदाणे जळाले पुढे. मी काय केलं, त्या गाडीपर्यंत ती जळून गेले पोहे. हे पा पूर्ण शेंगदाणे जळाले. पण मला आवडते असे. बरं, मी उद्यापासून तुम्हाला जळलेलेच देत जाईल. एकदम जळलेलं नाही, नॉर्मल. आणि बघा आमचा डुग्गूला व्यवस्थित मान्य आली. आणखी आता तयारी चालली आहे. तर आता लगेच स्वयंपाकाची आणि डुग्गूची मॉलिशची तयारी करायची आता. असं चालू असते आमचं सकाळी सकाळी. बघा आजी नात्याच्या किती मस्त गोष्टी असतात सकाळी सकाळी. बघा किती गोड स्माइल देते. चला व्हिडिओ पूर्ण बघत जा तुम्ही. काय चालू आहे? झोके देणं आईच्या मागेच काम लागलं तर बघा किती मस्त बाळाला झोके देतात. आणि हा गोंडुले आमचा झोपतच नाही. डुग्गू हो कल्लाच करते, नुसतं कल्ला करायचा शिकला. आणि बघा रडला का ते? नाही रडला. आज आम्ही गेलतो बाहेर, पोस्टाचं काम होतं थोडं. हां हो, मग 1.5 तास कशाला म्हणतो. रडत नाही असं वाटते की काय? नाही रडत, शांत आहे. शांत आहे. त्रास वगैरे देत नाही. आणि तर जेव्हा भूक लागली तेव्हा त्रास देणार, तेव्हा तो जोर जोरात कल्ला करणार. तर इकडं काय झालं माहितीये का, आज आम्ही कशासाठी गेलो होतो? आम्ही ओपन करायला खातं ओपन करायला. ते तर झालं. म्हणजे पहिले ओपन होतं ऑलरेडी, पण होतं पण नाही. तर त्याचं काहीतरी अकाउंट काहीतरी जुळत नव्हतं का. आणि कारण असं होतं की त्यामध्ये कुठले पैसे येणार होते? प्रधानमंत्री मातृबहीण योजना. हा, त्याचे पैसे वगैरे येणार होते. पण तिथं गेल्याच्या नंतर पैसे अकाउंटमध्ये किती? 96. पण झालं असं की ऑलरेडी पगार दुसऱ्या अकाउंटला गेला होता. कोणत्या बँकेला? SBI. SBI बँकेला गेला होता. आणि ते बंद होतं म्हणून ते
हा म्हणजे त्याला आधार कार्ड तिकडे जोडले. हा, पण ते ऑलरेडी खर्च झालेलं होतं इकडं. डुग्गू लहान असताना, लहान म्हणजे आणखी लहानच आहे, पण 1 महिने आधीच खर्च वगैरे झाला. पण त्याच्यानंतर परत अकाउंट चालू करायला लागलं. आता तिकडचं बंद करू आपण आणि इकडचं SBI चालू करू. गोष्टच असं करायला लागलं. हो, तसं जुने अकाउंट सर्व. आधार कार्ड तरी जोडलं गेलं. हो ना, तसं आहे. लग्न झाल्याच्या नंतर लगेच आधार कार्ड नंतर पासबुक, राशन कार्ड, सर्व डॉक्युमेंट चेंज करावे लागते. पैसे गेले खरंच नाही, आले बिन गेले बिन. हो, तेच झालं. पैसे काढायसाठी गेलो पण खर्च झाले ऑलरेडी. आता एक पण त्या जागी आम्ही काय केलं आता, माहिती का हुशार? काढले बी, खाल्ले बी, आणि इकडे ओपन करायला चालले. हो अरे हा? पैसे खाऊन बसला अगोदर आहे. हो, पण झालं असं की आता जे आहे त्यासाठी राधिकानं म्हटलं की बा आपण खर्च जर झाले तर आता दुसरं हे करू, आपण अकाउंट खोलू. अकाउंट खोलल्याच्या नंतर मी त्यातले पैसे टाकेन. आणि त्याचं जे आहे आपल्या भविष्यासाठी काम येईल. म्हणजे हां, स्वराजसाठी जसं की पोस्टाची PLI असते, PLI असते, त्यानंतर LIC असतात, पॉलिसी असतात. तर त्यामधूनच एक काढलेलं आता PLI काढलेलं पोस्टाची. तर ते कसं आहे, दर महिन्याला किती कटणार आहे आपल्या अकाउंटमधून? म्हणजे 6 महिन्यातून आपले 13,000 कटणार. आणि एका वर्षाचे एका वर्षाचे 26 ते 27,000 एका वर्षाचे. आणि किती वर्षासाठी आहे ते? 23 वर्षासाठी काढलेली आहे. चांगली आहे, तुम्ही पण काढू शकता. पोस्टाची एक योजना असो. कारण कसं आहे, ते 23 वर्षाचं झालं तर त्याला पेन्शन नाही राहत कोणत्याच गोष्टी. त्याच्यासाठी पण चांगलं आहे. आणि एक असो फॅमिली सपोर्टसाठी. कसं असते, प्रत्येक गोष्ट आपण जे असतो फॅमिलीचं लग्न झाल्यानंतर फॅमिलीचा विचार करतेच माणूस, लेकरं मुलाचा. तर तेच आहे, डुग्गूच्या भविष्यासाठीच आपण जे आहे आज PLI म्हणजे सरळ पोस्टाची LIC किंवा मग पॉलिसी एक एका दमानं त्याचे आपल्याला जसं 6 ते 7 लाख रुपये जमा होणार आणि त्याच्या डबलनं भेटणार 23 वर्षानंतर. दरवर्षी टाकायचं. पण त्याचा एक असं आहे की आपल्याला जर समजा यदा कदाचित काही झालं समजा भविष्यात, तर 55 म्हणजे 23 वर्षाच्या तेवढ्यातनी जर समजा झालं यदा कदाचित, तर आपल्याला त्यातनी 7 लाख रुपये विमा भेटणार आहे. आणि प्लस आपले पैसे जेवढे आहेत तेवढे परत भेटणार आहे. ते कसं आहे, फॅमिली नॉमिनीसाठी एक भविष्याचा विचार म्हणून प्लॅन म्हणूनच केलेला आहे. चला समोरचा विचार करतो. हो कुठली फॅमिली मग विचार करायला पाहिजे. तर असं आहे, ते त्याचाच बॉन्ड सध्या हातामध्ये तोच आहे, कागद वगैरे PLI. हो ना. कसं असो, लेकराचं जे आहे विचार करतेच माणूस, करायलाच पाहिजे. काय झालं हे? बापा, कळे पूर्ण जडली ती पूर्ण चटणी जळून गेली इकडं. कमी करता. आता बंद होता मग अशी. मी तिकडे गेली थोडीशी डुग्गीर बसली, गोष्टी सांग इकडे. एक 2 मिनिटात आज आहे बारसानिमित्त आपण नाही का नैवेद्य वगैरे केलेला. चांगलं आहे. काल एखादशी पूजा वगैरे झाली. आजची बारस आहे का? एकादश वगैरे. तर आता जेवण करू. हो, टाईम झालेला आहे आमचा जेवायचं. तसंही दुपारचा टाईम असतो 1 वाजताचा. 1 वाजत आलेला आहे. पण आपला स्वराज काही आणखी झोपलेला नाही आहे. परत मला वाटते जेवायच्या टायमालाच आईला घ्यावं लागते का अजून कालसारखं. सकाळचं दुपारचं जेवायच्या वेळेस तो काही झोपलेला नसते. तर मग ते मला पण जेवण करायचं तुमच्यासोबत गोष्टी करत करत. खाली ठेवलं की कल्ला करते. जेवण पण व्यवस्थित जाते. कवा साहित्य खाल्ले, आंघोळ केली का खाल्ले साहित्य. असं आहे. आत्ताच टाकलं नाही त्याला तर बाहेर यायचं म्हणतंय. हे नाटकी लोक चालतात. येतात बाहेर. एक गुण करायला लागले. सोबतच आहे छान. शेवटी नाही राहू दे त्याच्यात. राहू दे का? घेऊन येते. हो ना. मला वाटते आईला मांडीवर घेऊनच जेवण करायला लागते काय. राहायचं
नाही त्याला झोकीत घ्या आणि हो जेवण करा. चला जेवण वगैरे करायचं आहे आणि कमेंटमध्ये सांगा एक वेळेस आजचा व्हिडिओ कसा वाटला तर. आणि चॅनलला नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कमेंट. लाईक करा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा निर्णय चांगला आहे का नाही तो पण कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला तुमच्यासोबत पण ते चालू हो पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. पुढं कमेंट वगैरे जर आलं तर आपण नाव वगैरे सांगणार आहे हो. सर्वांचं, तर नक्की कमेंट करा.